नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक विमा कंपन्यांद्वारे जे काही फर्जी क्लेम व इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत व शेतकऱ्यांना 25% अग्रिम पीक विम्यानी खूप साऱ्या मागण्या आलेल्या आहेत। त्यामुळे आता नेमका शेतकऱ्यांना 25% पीक विमा कधी मिळणार व या फर्जी क्लेमचं काय होणार, संपूर्ण माहिती सांगणार आहे। व तसेच नेमका शेतकऱ्यांना पीक विमा कधी मिळणार हा समजात मोठा प्रश्न आहे। तर चला व्हिडिओमध्ये पाहूया। त्याआधी नवीन असाल तर शेतकरी का नंबर 1 चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की जेव्हापासून आपल्या पीक नुकसान झालेलं आहे तेव्हापासून शेतकऱ्यांना खूप सारे जे काही हे पीक विम्याविषयी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आलेले आहेत। आता शेतकरी मित्रांनो, हे बरेचसे दिवस झालेले 25% पीक विमा मंजूर होऊन त्यामध्ये काही जिल्ह्यांना अधिसूचना दिली होती व काही जिल्ह्यांमधून वैयक्तिक क्लेम आल्या। यामध्ये परभणी, हिंगोली, नांदेड तसेच जालना, धाराशिव व संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये 25% पीक विमा मंजूर केला। पण शेतकरी मित्रांनो, जे काही 25% पीक विम्यामध्ये फसवणूक म्हणजेच की फर्जी क्लेम आलत्या किंवा फर्जी पीक विमा, बोगस पीक विमा करून त्या पीक विम्याची उचलणूक केली होती व शेतकऱ्यांवर खूप मोठे हे आव्हान आलते। तर शेतकरी मित्रांनो, नेमके सरकार आता नेमके काय पाऊल उचललेले आहे? तर सरकारने एक पाऊल उचललेलं आहे, म्हणजे की जे काही शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत ते आता डीबीटीद्वारे मिळणार आहेत। व तसेच शेतकरी मित्रांनो, दुसरे पाऊल हे आहे की प्रत्येक क्लेमची खूप काळजीने, खूप निदर्शनाखाली जाच पडताळ करण्यात येणार। ते शेतकरी पात्र आहेत का नाही, ती सातबारा आहे का नाही व त्या शेतकऱ्यांची नुकसान खरंच झालेले आहे का, ह्या संपूर्ण अटी किंवा संपूर्ण गोष्टी लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांना योग्य ते पीक विमा वितरण होणार। व ते शेतकरी मित्रांनो, आता 25% पीक विमा तर नाही, म्हणजे की सरसगट पीक विमा वितरण होणार अशी वृत्तपत्राद्वारे माहिती सांगण्यात येत आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब यांच्याद्वारे बी सांगण्यात आलेलं आहे की शेतकऱ्यांनी थोडीशीही चिंतित व्हायची गरज नाही। कारण की तुम्हाला माहीत आहे, मागील 2 दिवसाखाली आपल्याला नुकसान भरपाई बऱ्याचशा तालुक्यामध्ये वितरण झालेली आहे। कोणांना काही शेतकऱ्यांना 12,500 मिळाली आहे, काहींना 18,000। शेतकरी मित्रांनो, तुमच्या नुकसानावर डिपेंड होते की तुम्हाला नुकसान भरपाई किती मिळणार। कारण की शेतकरी मित्रांनो, काही शेतकऱ्यांची बागायती शेती होती, काहींची फळबाग होती, काहींची जिरायती होती, काहींची इतर होती। तर त्या जशी तुमची शेती होती, जसे पीक होते शेतीमध्ये, त्या पिकाद्वारे तुम्हाला पैसे मिळाले आहेत। त्याचप्रमाणे आता पीक विम्याचे बी पैसे तुम्हाला त्या नुकसानीद्वारे फर्जी क्लेम ह्या समजा तपासणी केल्यानंतर पैसे तुमच्या योग्य ते रक्कम तुमच्या खात्यावर पडणार आहे। त्यामुळे तुम्ही थोडीशीही चिंतित व्हायची गरज नाही। पण शेतकरी मित्रांनो, राहिला मुद्दा जे की नेमका 25% अग्रिमचं काय, तर शेतकरी मित्रांनो, आता 25% अग्रिमचं तर नाही, पण जे काही क्लेम तुम्ही पाठवले होते तुमचे 25% अग्रिमचेच असो, पण त्या क्लेमची जात पडताळ केल्यानंतर तुमचे नुकसानवर डिपेंड राहणार की तुम्हाला पैसे किती मिळणार। व शेतकरी मित्रांनो, येणाऱ्या काळात तुम्हाला डीबीटीद्वारे, म्हणजेच की जसे नुकसान भरपाईचे बी काही शेतकऱ्यांना डीबीटीद्वारे पैसे पडले आहेत, कारण की पैशामध्ये बी खूप सारी फसवणूक होऊ लागली शेतकऱ्यांची। त्यामुळे शासनाने खूप मोठा निर्णय घेतला आहे की जसे PM किसान, नमो शेतकरी, लाडक्या बहिणी यांचे कसे डीबीटीद्वारे डायरेक्ट लाडक्या बहिणींच्या खात्यावर किंवा शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडले आहेत, त्याचप्रमाणे आता डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे पैसे हे पडणार आहेत। व शेतकरी मित्रांनो, येणाऱ्या काळात तुम्हाला नक्कीच कळून की नेमका पीक विमा तुमच्या खात्यावर कधी पडणार। अद्याप पीक विमा कधी पडणार हे तर सांगण्यात नाही आलेले, पण नेमके पीक विमा क्लेम जास्त प्रकारे चालू आहे। बऱ्याचशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी धीर सोडायचा नाही आहे। प्रत्येक शेतकऱ्यांना पैसे योग्य ते रक्कम मिळणार आहे। व ते शेतकरी मित्रांनो, हे व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना किंवा पाहुण्यांना किंवा भाऊबंधांना शेअर करा। प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचा, जेणेकरून जी काही अपडेट येते त्यांच्यापर्यंत पोहोचेल। व ते चॅनल सबस्क्राईब केले नसले तर सबस्क्राईब करा, कारण की शेतकरी मित्रांनो, प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मी नेहमीच प्रयत्न करीत असतो। पण जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केले नसले तर तुमच्यापर्यंत व्हिडिओ येणार नाही। त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया नेक्स्ट शोमध्ये, तोपर्यंत धन्यवाद। व ते तुमचे काही प्रश्न असले तर कमेंटमध्ये लिहा।